शिवसंवाद दौरा, हिंगोली, कळमनुरी आणि बसमतमध्ये शिवसैनिकांचा एल्गार। आगामी निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात रणशिंग फुंकले। मराठवाड्यात सुरू असलेल्या शिवसंवाद दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात आज हिंगोली, कळमनुरी आणि बसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची वज्रमूठ अधिक घट्ट झाली। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे। K1 न्यूज महाराष्ट्रचे संपादक बाबराज यांनी या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचा घेतलेला सविस्तर आढावा। मिशन निवडणुका बैठकीतील 5 मोठे रणनीतिक निर्णय। बैठकीत उपस्थित पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी आणि शिवसैनिकांना आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विजयाचा मंत्र देण्यात आला। बूथ तिथे शिवसेना, प्रत्येक BLA आणि शाखा प्रमुखाने बूथ स्तरावर अधिक सक्रिय होऊन संघटन मजबूत करणे। नवे मतदार, नवी ताकद, तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी नवीन मतदार नोंदणी मोहीम युद्ध पातळीवर राबवणे। SIR मोहीम, पक्षाच्या ध्येय धोरणांचा तळागाळातील लोकांपर्यंत प्रचार करणे। थेट जनसंपर्क, गावागावात जाऊन सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेणे आणि ते तातडीने सोडवणे। समन्वयाने काम, सर्व आघाड्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपसातील समन्वय वाढवून पूर्ण जोमाने मैदानात उतरणे। हिंगोलीचा गड कायम शिवसेनेसोबतच। बैठकीत जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना नेत्यांनी सांगितले की हिंगोली जिल्हा आणि शिवसेनेचे नाते हे अनेक वर्षांच्या विश्वास, संघर्ष आणि निष्ठेवर उभे आहे। येथील जनतेने नेहमीच भगव्याला ताकद दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोककल्याणकारी नेतृत्वाखाली हा विश्वास आगामी काळात अधिक भक्कम होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचाच भगवा दिमाखात फडकेल। दिग्गज नेत्यांची मांदियाळी, प्रमुख उपस्थिती। या महाबैठकीला पक्षाचे अनेक बडे नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। प्रमुख नेते व आमदार मंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार संतोष बांगर, बाबूराव कोहळीकर, नगराध्यक्ष श्रीराम बांगर, संघटक व समन्वयक शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, लोकसभा संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, युवा नेते माजी खासदार आनंद परांजपे, युवा सेनेचे राम कदम। या नेत्यांसह स्थानिक जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख आणि महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दौऱ्यामुळे संपूर्ण विभागात शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। विशेष वृत्त, K1 न्यूज महाराष्ट्र, जिंतूर जिल्हा, परभणी। संपादक बाबराज। हा घेण्यात आला आणि भविष्यामध्ये चांगलं काम प्रत्येक विधानसभेमध्ये शिवसेनेच्या माध्यमाने, कार्यकर्त्यांच्या माध्यमाने कसं होईल याच्यावरती देखील जे चर्चा या ठिकाणी झाली। काही ठिकाणी शिवसेनेची ताकद जास्त चांगली आहे, काही ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी आहे, ती ताकद कशी वाढेल याच्यासाठी देखील जे आहे चर्चा सगळ्या कार्यकर्त्यां, पदाधिकाऱ्यांबरोबर जे आहे ते झालेली आहे। सर, या दौऱ्यामध्ये बांगर यांनी शेळ्यांना बाजूला करा आणि वाघांना पुढे आणा तरच पक्ष वाढेल आणि 2029 मध्ये शिवसेनेचे जे नेते आहेत शिंदे साहेब ते मुख्यमंत्री होतील असं देखील म्हटलंय। कसं पाहता तुम्ही या? बघा, मला वाटतं सगळीकडे काम जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे। शिवसेनेमध्ये जे आहे सगळे वाघ आहेत, सगळे वाघाच्या हिशोबाने काम करतायत आणि मला वाटतं त्यांच्यामुळेच शिंदे साहेबांनी जो आहे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर जे आहे ते उठाव केला 2022 मध्ये आणि 2024 मध्ये एक लँडस्लाईड विक्ट्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये मिळाली आणि भविष्यामध्ये चांगलं काम हे सगळ्यांना घेऊन एकत्रितरित्या आम्ही लोक करतोय। भविष्यामध्ये चांगलं यश जे आहे शिवसेनेला मिळेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत मराठवाड्यामध्ये जर बघितलं जवळपास 3 सीट आहेत। कशा पद्धतीने शिवसेना जास्तीत जास्त जागा मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करते का? परभणी असेल, बीड असेल, संभाजीनगर असेल, चांगलं आहे। जिथे जिथे शिवसेना निवडणूक लढेल 100% यश जे आहे ते शिवसेनेला त्या ठिकाणी मिळेल। जागेचा विषय जो आहे हा मान्य मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे लोक जे आहेत हे ठरवतात। लवकरच तुम्हाला कळेल। निवडणुकांना अजून अवकाश आहे, परंतु शिवसेना कुठेतरी संघटना बांधणी करून 2029 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावं यासाठी ही सगळी मोर्चेबांधणी करते। प्रत्येक पक्ष हा संघटना वाढीसाठी काम करतो। शिवसेना हा तळागाळातील रस्त्यावरचा पक्ष आहे। आज 42-45 डिग्री टेम्परेचर आहे, पण तरी सुद्धा आज सगळे आमचे मंत्री असतील, खासदार, आमदार जे आहे रस्त्यावरती उतरून जे पक्ष बांधणीसाठी काम करतायत, ग्रामीण भागामध्ये जात आहेत। सरकारकडून काय अपेक्षा आहेत, ज्या योजना आहेत त्या पोचतायत की नाही, कार्यकर्त्याच्या काय अपेक्षा आहेत, जो गेले अनेक वर्ष जो आहे तो या ठिकाणी काम करतोय, कुठलीच अपेक्षा न ठेवता त्या कार्यकर्त्याला भेटणं, त्या कार्यकर्त्याकडून जाणून घेणं, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दौऱ्याच्या माध्यमाने होत आहेत। कुठल्याच निवडणुका नाही। बघा, निवडणुका आल्या तर सगळेच काम करतात, निवडणुका जेव्हा नसतात तेव्हा जो काम करणारा पक्ष हा शिवसेना आहे आणि जो नेता जो आहे 12 महिने काम करतो, 24 तास काम करतो, त्याचं नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब। सर, ठाण्यामधली 193 एकरची जमीन जी आहे ती खाजगी मालकीची, वन विभागाची जागा आहे ती खाजगी मालकीची आहे असं समजलं जातं, काय नेमकं? काही लोक जे आहेत ना, ज्यांनी इन्फॉर्मेशन घेत नाही
आणि वायफळ बडबड जे त्या ठिकाणी करतात, अशा लोकांना मला सांगायचं आहे, जरा त्याची नीट शहानिशा करावी, त्याची इन्फॉर्मेशन घ्यावी. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने कुठलीच जमीन जी आहे आणि कुठलंच TDR जे आहे ते कोणाला अजूनपर्यंत दिलेलं नाही. हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन करण्याचं काम ठाणे महानगरपालिकेमध्ये केलेलं आहे, जेणेकरून कोणावरती अन्याय होणार नाही. वन खात्याची जमीन आहे, ती खाजगी मालकाची आहे, त्याच्याकडून म्हणजे हायकोर्टाने ऑर्डर दिली की बाबा TDR द्या, सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली TDR द्या कोणाला, खाजगी मालकाला. पण तरी देखील सर्व शहानिशा करून म्हणजे जी ऑर्डर ठाणे महानगरपालिकेला सुप्रीम कोर्टाने दिली 300 ऑर्डरची, त्याच्यावरती 700 पानाची ऑर्डर जी आहे ही ठाणे महानगरपालिकेने पुन्हा जी आहे ही शहानिशा करण्यासाठी जी आहे ही दिलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे. बीडमध्ये तुम्ही दौरा करताय. बीडमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना अतिशय कमकुवत असल्याचं तुम्ही सांगितलं भाषणामध्ये. तर या कार्यकर्त्यांना बळ मिळावं आणि शिवसेना वाढावी यासाठी काही वेगळा मास्टर प्लॅन काही तयार आहे किंवा त्या दिशेने काही पावलं उचलतात? बघा, आज आम्ही या रणरणत्या उन्हामध्ये त्याच्यासाठीच जे आहे हे फिरतोय, आज सगळीकडे जातोय, जेणेकरून आज हा दौरा गेवराई असेल किंवा आष्टी असेल, इकडे आलो, आमचे सगळे पदाधिकारी आहेत, सचिव आहेत, सगळ्यांनी आढावा घेतला आणि या आढाव्यातून काही गोष्टी ज्या आता समोर येतात, कळतात, कसा पक्ष चाललाय, मजबूत आहे, कमजोर आहे. तर जिथे जिथे कमजोर आहे तिकडे पक्ष कसा वाढेल याच्यासाठीच आज हा दौरा सुरू आहे. पुण्यामध्ये जर बघितलं तर 14 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झालेला आहे. आता त्या प्रकरणात संदर्भात काय मागणी करायला? आता मी दोघांचे प्रश्न ऐकले, दोघांनी एकमेकांना. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. मात्र अशा पद्धतीने अवैध धंदे चालवणाऱ्यांना नेमकं राजकीय पाठबळ अनेक वेळा मिळतं आणि त्यांच्यावरती कारवाई देखील होते. नाही, जो कोण करत असेल त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे सरकारच्या माध्यमाने होईल. सर, तुम्ही आता बैठकीत गेले होते, तिथे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि तिकडे तुम्ही त्या कुटुंबाला भेट दिली आर्थिक आहे. मदत देखील केलेली आहे. हा एक मुस्लिम कुटुंबीय जे आहे हे माझ्याकडे म्हणजे मी येण्याच्या अगोदर तिथे मला निवेदन देण्यासाठी आले होते. त्यांचा मुलगा जो आहे हा काही दिवसापूर्वी जो आहे हा अपघाती मृत्यू त्याचा झाला होता. परिवाराला मदत म्हणून ते आले होते, पण मी येण्याच्या अगोदर त्यांना हृदयविकाराचा झटका जो त्या ठिकाणी आला आणि हे कळल्यानंतर जे आहे हे आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या परिवाराला भेटलो आणि त्यांना त्यांचं सांत्वन देखील केलं, त्यांना मदत देखील केली शिवसेनेच्या माध्यमाने आणि भविष्यामध्ये त्यांची जी मुलं बाळं आहेत त्यांचं देखील शिक्षण कशाप्रकारे नीट होईल याची